कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आप्या, अमोलनं काढलेली चित्र साधी बघितली पण नाही। बापू, मी हे सगळं मुद्दाम नाही केलं। माझ्या डोक्यात खरंच वेगवेगळे विचार चालले बापू। त्या एवढा कसला विचार करतीस? त्या धमकीचा विचार करतीस का? बापू, तो फक्त एक विचार नाही चाललाय डोक्यात माझ्या। बापू अहो, मी जेव्हा अमोलला उत्तराखंड वरून इकडे घेऊन आले ना, तेव्हा असं वाटलं होतं की जुन्या नात्याला परत एकदा पालवी फुटेल, अमोल आणि अर्जुनची गाठ पडेल, ते दोघ जण भेटतील, काहीतरी नव्याने सुरुवात होईल। सगळं उलट होतंय आता। असं वाटतंय ना की उगाच आले मी इकडे। असं कसं म्हणतेस आप्या? असंच आहे बाप। काय चुकीचं बोलतेय सांगा मी? अर्जुनचं आणि माझं नातं म्हणजे ना पाऊस आणि वाळवंटासारखं झालंय, सगळंच विरुद्ध दिशेत। मी आस लावून बसली हो, आज पाऊस पडेल, उद्या पाऊस पडेल, आणि असं काहीच होत नाही। आता अर्जुन आणि मी, आम्ही दोघंही कधीच एकत्र येऊ शकत नाही। अर्जुनने त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे बापू, त्याचं साखरपुडा झालाय आता। मला काहीच कळत नाही मी काय करू या सगळ्यात ना। मी अडकले गेली। बरं, आम्ही तिकडे होतो तेव्हा अमोल आठवण काढायचा, प्रश्न विचारायचा, पण इतके प्रश्न नव्हता विचारत। आता इथे आल्यापासून तर रोज रोज 100 तरी प्रश्न असतात। मी कशी उत्तर द्यायची त्यांना? मी नाही देऊ शकत उत्तर। मला मी कसं सांगू, मी काय करू, मला नाही कळत आता बापू। मी अडकली हो। आप्या, तुझा नियतीवर विश्वास आहे? हो। नुसतं माझ्या समाधानासाठी हो म्हणू नकोस, खरं सांग। बापू, माझा खरंच विश्वास। मग सगळं नियतीवर सोडायचं, अजिबात विचार करायचा नाही। बापू अहो, पण हे असं कसं? तर तू मगाशी म्हटलीस का नाही, इकडे येऊन चूक केली का काय? मला विश्वास आहे, नियतीची घडवती ना, त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी असतच। म्हणजे माझी इकडे बदली झाली, ह्या मागे पण काहीतरी येतो। होय, आणि सुषमा आहे की वर, ती करती बघ सगळं व्यवस्थित। माहित नाही हो बापू, अर्जुनचा साखरपुडा झाल्यापासून ना। आप्या, आता मी अर्जुनचंच उदाहरण देईन तुला। तुझ्या बाबतीत काय झालं होतं? तुझं लग्न ठरलं होतं, मांडवात उभी होतीस तू, पण अर्जुननं आशा सोडली होती का? बापू, तेव्हाची गोष्ट वेगळी होती। का? काय वेगळं होतं तेव्हा? हा, तुझ्या बी मनात होतच की, आणि अर्जुनच्या मग तेच आहे बघ। आप्या, खचू नको। तुझ्या आणि अमोलच्या मनात असेल ना, तर नक्की काय ना काहीतरी होईल बघ। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल, अरे तू बाबांचं चित्र कसं काढलंस रे बाळा? मी बोललो ना सगळ्यांशी, तुमच्याशी, मामाशी, माशी। बर, म्हणजे आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर ते ऐकून तू चित्र काढलंस होय? हो बापू। अमोल, तुला बाबांना भेटायचंय का? सिंबा, काय झालं बाळा? भीती वाटली। अरे घाबरायचं नाही, मी आहे ना आता इथं। भेटलोय मी बाबांना। काय झालं रे? मला फक्त बाबा नाही पाहिजे, मा आणि बाबा एकत्र पाहिजेत मला। अरे आता ते बापू, मा आणि बाबा कसे एकत्र आले? अरे लयच अवघड प्रश्न विचारलास की तू। सांगा ना बापू। सांगतो सांगतो। अरे
या इकडे या पुढं. हा सांगतो, लय मोठी गोष्ट आहे ती. गोष्ट शैशव आणि माझी गोष्ट. अमोल बाळा, नियतीनंच ठरवलं होतं त्यांच्यात प्रेम फुलवायचं. मग त्यांना प्रेमात पडण्यापासून कोण रोखणार? आणि त्यांचं खरं प्रेम फुललं ना ते आसगावात. आसगाव आपलं खरं गाव. नियती कोण असतं बापू? नियतीच सगळं ठरवत असते बाळा. नियतीनेच तुझ्या आई बाबांना एकत्र आणलं. मग आता का नाही आणत ती? कारण बाळा, नियतीच्या मनात काय चालू असतं ना ते नेमकं कुणालाच माहित नसतं. कुठे भेटती नियती? अरे ती अशी कुणाला भेटत नसते. पण हे बघ, आपण मनापासून काही मागितलं ना तर ते मिळवून द्यायला ती मदत पण करते. हा, म्हणजे मा आणि बाबांना एकत्र यायला नियतीने मदत केली आहे का बापू? हा मग. अरे तुझी अप्पू मा कधी पुस्तकातनं डोकं वर न काढणारी, सारखा अभ्यास करणारी. तेव्हाच तुझा शहेनशाह ट्रेनिंग संपून गावात आला. मग काय झालं बापू? तुम्ही सगळ्यांना एवढी मदत का करता हो? आणि तू अख्ख्या गावाला मदत करतेस ती? नाही या, अहो ती आपली माणसं आहेत आणि आपल्या माणसाला कोणी मदत करत नसतं. माझं बी तेच आहे. आमच्या पेट्रोलच्या नावाचं कोणी चुकीचा बॅनर लावलाय. कुणी लावलाय बॅनर? अरे तू पोलीस म्हणून आज आलाय? अमोल, अरे त्यांचं खरं प्रेम खुललं ते आसगावात, मंदिरात, कट्ट्यावर, झाडावरती, इकडं तिकडं कुठेही तुला अशा त्यांच्या आठवणी भरून भरून दिसतील. मला कळलंय मा आणि बाबा कसे एकत्र येतील ते. बापू, माझ्या खऱ्या गावी आजकाल जायचंय. जाऊ आपण. आता ही चित्र तेवढी व्यवस्थित ठेव बरं. कधी जायचं आपण आजकालला? जाऊया, नक्की जाऊयात. पण अमोल, आधी ती चित्र नीट ठेवा बरं व्यवस्थित. बापू, हे चित्र कुठं ठेवू हेच माझ्या लक्षात येत नाही. आता बघ, त्याचा विचार तुझा तू कर. पण जिथं ठेवशील ना तिथं चित्र खराब नाही झाली पाहिजेत, चांगली राहिली पाहिजेत. ओके बापू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. नमस्कार. तुमचं माहेरचं नाव? माहेरचं नाव डॉक्टर गीता मल्लीनाथ वडजे, सोलापूरची. आणि माझं सासरचं नाव डॉक्टर गीता मोहित मेहता. नमस्कार. नमस्ते. बोला. माझं नाव डॉक्टर श्रुती मुकुंद कुलकर्णी माहेरचं, आणि सासरचं नाव डॉक्टर श्रुती इंद्रनील जोशी. मी MD होमिओपॅथ आहे. मी प्युअर होमिओपॅथी प्रॅक्टिस करते सोलापुरात. छोट्या छोट्या गोळ्या, हो राईट. छोटी छोटी डबी, त्याच्यात छोट्या छोट्या ती एक केलं तर 4 पुडतात त्या. अरे खरंच आहे, एक घेताना म्हणजे कसरत असते ती. हो की. नमस्कार. नमस्कार. हा, पेनलेस. मी डॉक्टर रुचा श्रीकांत देशपांडे, माहेरची. माहेर इकडचंच आहे, सासरही इकडचंच आहे, आडनावही देशपांडेच राहिलेलं आहे. आत्ताचं नाव माझं डॉक्टर रुचा वरुण देशपांडे. मी रूट कॅनल स्पेशालिस्ट आहे आणि माझे हसबंड इम्प्लांटोलॉजिस्ट आहेत. बरोबर. अरे मस्त. पण मग लग्नही पेनलेसच झालं. लव्ह मॅरेज होतं त्याच्यामुळे पेनलेसच होणार. आणि कुठे ते जमलं, कुठे तुमचं? माझं ऍक्च्युली इंटर्नशिप संपत आल्यावर जमलं. फॅमिली फ्रेंड्स आहेत माझे. सासरे जनरल सर्जन आहेत आणि आई माझी पिडियाट्रिशियन आहे. त्याच्यामुळे माहिती होतं की असं डॉक्टर अनिकेत देशपांडेंचा मुलगा आहे वरुण देशपांडे, तोही डेंटिस्ट्री करतोय. नंबरही पॅरेंट्सनेच दिले होते आम्हाला की काही लागलं तर विचार वगैरे. आणि मग नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला जेव्हा मी गेले तेव्हा मग बोलणं सुरू झालं फोनवर हळूहळू. आणि मग नंतर जेव्हा आपण जॉईनिंगला पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेस पार्टी असते HOD सोबत, तेव्हाच वरुणनी सांगितलं होतं की तू त्या पहिल्या डेला फर्स्ट पार्टीला डिक्लेअर करायचं की तू सिंगल नाही. वरुण म्हणजे फारच. आणि मग तिथून पुढे लॉंग डिस्टन्स होतं आमचं 3 years. मग आफ्टर MDS झालं लग्न. हो का. म्हणजे त्या दिवशीच तुम्ही डिक्लेअर केलं? येस, Day 1 ला. Day 1. व्हेरी गुड. नमस्कार. माझे नाव, माहेरचे नाव केवी प्रवीण बलर आणि सासरचे नाव स्केवी निखिल हत्ते. केवीचा अर्थ? स्केवी ग्रीक वर्ड आहे. ओके. अच्छा. इसका मतलब स्पीड. स्पीड जो बिलकुल नाही आपलं. मराठीमध्ये नाहीये. नाहीये. इंग्लिशमध्ये आहे. तू
तुमच्या सगळ्यांमध्ये हट्टी कोण आहे जास्त? तसं बघायला गेलं तर आम्ही दोघे म्हणू शकतो. तुम्ही हट्टी आहात. येस. ही एकुलती एक मुलगी आहे त्याची पण आहे जरा. पण हे मिस्टरही मान्य करतात? मिस्टरांकडून जास्त असेल ते मान्यता. सासू सासरेही तेच म्हणतात? हो. तुमच्याही बाबतीत? हो, मी म्हणजे राग जास्त आहे जरा मला. तुम्हाला? पण पेशंट आल्यावर समजा राग आला तर तो व्यक्त नाही ना होत घर करून? झाल्यानंतर पेशंट कॉल करून आम्हाला होतं व्यक्त. ते सगळं फ्रस्ट्रेशन फोनवर काढायचं. तुमचं लग्न कसं झालं? माझं अरेंज मॅरेज आहे. आमचं प्रॉपर मॅट्रिमोनियल साईट थ्रू आम्ही एकमेकांना भेटलो. पहिल्यांदा आमचा प्रॉपर बघण्याचा कार्यक्रम झाला. त्यांचं डिसाइडेड होतं, त्यांनी फोटो पाहून लगेच हो म्हटलेले. पण मी 1 महिना वेळ घेतला कारण मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत होते आणि मला ती प्रॅक्टिस सोडायची नव्हती. मग 1 महिन्यानंतर मी हो म्हटलं. मग ते मला भेटायला आले पुण्यामध्ये आणि मग आम्ही घरच्यांना सांगितलं की ओके आहे आणि मग प्रॉपर अरेंज मॅरेज. किती वर्ष झाली आता? 8 वर्ष झाली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपलं कसं काय? लव्ह मॅरेज. प्रपोज कोणी कोणाला केलं? प्रपोज सारखं नाही केलं. मला तू आवडते. एक मिनिट मग काय करायला हवं? टाकीवरती त्या धर्मेंद्र जसं शोले मध्ये त्या वीरू जय ते नाही इतकं नाही पण ऍटलीस्ट नीज बेंड करून लग्नाला किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. तेच करताय. आपल्या बाबतीत कसं काय? आमचंही लव्ह मॅरेज आहे. आम्ही स्कूलमध्येच एकत्र होतो. वी वर बेस्ट ऑफ फ्रेंड्स. त्याच्यानंतर 12th नंतर BDS ला जायच्या अगोदर माझं सांगलीमधनं झालंय डेंटिस्ट्री. तर तिथे जायच्या अगोदर प्रपोज केलं होतं. कोणी? माझ्या नवऱ्याने प्रपोज केलं. हो, मला केलं होतं. मग तेव्हा आमचं कमिटमेंट चालू झालं. पण यांच्यासारखी तुमची काय अपेक्षा होती? गुडघ्यावर बसावं? नाही तसं काही नव्हतं. आम्ही ऍक्च्युली 6वी पासूनच एकत्र होतो तर ते फ्रेंड्स झोन मध्येच होतो. तुमचं दप्तर तेच उचलत. तुमचं कसं काय? माझं अरेंज मॅरेज. माझं कसं झालं, माझे जे अॅनाटॉमीचे प्रोफेसर होते डॉक्टर सतीश वसंकर, ते ह्या फॅमिलीला ओळखत होते. सो मग आम्ही त्या सेटअपमध्ये भेटलो आणि पहिले तर मी असं नाही नकोय मला असं होतं. का नको होते? का म्हणजे मला फोटो बघून विशेष काही आवडला नव्हता. फोटोग्राफर कोण आहे तो शोधा ना. एवढा चांगला फोटो नाही काढला. आणि मग जेव्हा भेटलो तेव्हा तर खूपच आवडला. म्हणजे इट वॉज लाईक लव्ह एट फर्स्ट साईट असं झालं. कुठे भेटला होता? घरी त्याच्या. अच्छा, घरीच भेटला. त्याच्याच घरी भेटलेलो आणि छान वाटलं. भेटल्या त्यांचं काय म्हणणं आहे? तुमच्या स्वभावात कुठला बदल झालेला आवडेल त्यांना? मी थोडीशी जर शांत झाले. माझं कसं होतं, चिडचिड खूप होते छोट्या छोट्या गोष्टींवरून. म्हणजे असं राग ॲज सच नाही म्हणणार पण इरिटेशन, चिडचिड. आणि मग ते त्याच्या एकट्यावरच निघतं. घरात कोण कोण आहे तुमच्या फॅमिली? सासू सासरे आहेत. त्यांना नकळत हा राग मिस्टरांवर काढण्याचं जे हे स्किल आहे हे कुठून आत्मसात केलं ते नाही सांगता येणार. चला पण छान. किती वर्ष आहे लग्नाला? 6 वर्ष. 6 वर्ष. तुम्ही तर सांगितलं तुमच्याच कथेने सुरुवात झाली. एक अध्याय उलगडत गेला. तुम्ही कशा तिकडनं सुरतवरून इकडे आला? आम्ही दोघी कर्नाटकमध्ये एकच कॉलेजमध्ये होते. अच्छा. ते माझे सिनियर आहे. किती सिनियर आहे? 5-4 वर्ष. आणि मग 2004 मध्ये आमचा रिलेशन झाला आणि 2 वर्ष मी सुरतला आणि ती सोलापूरला होती. अच्छा अच्छा. मग आम्ही ते आले नाहीत तुम्हाला भेटायला कधी? नाही 2 वर्षमुळे नाही. इकडे कोणालाही न सांगता प्रेमासाठी? एकदम सिक्रेट. पण 2 वर्ष तुम्ही तर भेटत होते ना? नाही. मोबाईलवर, व्हिडिओवर. कुठे व्हिडिओ कॉल कुठून करायचे तुम्ही? घरात. आणि घरातले तेव्हा प्रायव्हेट असलं ह्यांच्याकडे स्किल आहे. तुमच्या मिस्टरांचा स्वभाव आणि तुमचा स्वभाव याच्यात चांगला स्वभाव जर म्हणायचं झालं तर कोणाचा आहे? आमच्या दोघांचंही चांगलं आहे. आम्ही दोघंही चांगले आहे. फक्त माझे मिस्टर त्यांचा माझ्यापेक्षा जास्त चांगला आहे. ते खूप बोलके. मनावर दगड ठेवून कशाला बोलताय? आहेत चांगले तर सांगा ना चांगले म्हणून. ते खूप बोलके, मनमिळाऊ आहेत. सगळ्यांशी हसून खेळून बोलतात. प्रत्येक गोष्टीत ते इनिशिएटिव्ह घेतात, मी घेत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
बहिरी आहेस का? एवढ्या वेळ पारू पारू म्हणून हाक मारते, तुला थांबता नाही येत? काहीतरी चोरी करून पळालीस ना, म्हणून थांबली नाहीस. काय चोरलंस? काय चोरलंयस? मी तुझ्या गळ्यात काहीतरी बघितलं होतं पारू. कुठे लपवलंस? आणि इकडे सांग, काय चोरलंय? अगं तिशा, काय काय झालंय? सकाळ सकाळी किचन मध्ये येऊन आरडाओरड का करतेस तू? तिनं आपल्या घरातून चोरी केली आहे. ती बाई चोरी? माझ्या घरात मी असताना हिने चोरी केली? काय काय चुकीचं बोलले का मी? काय ग, काय चोरलंयस तू? चल दे, काय चोरलंयस? आणि काय ग पारू, तू इथे काम करतेस म्हणून आम्ही पगार देतो ना, पैसे देतो ना, तरी तुला गरज पडली इथे चोरी करायची? काय चोरलंयस ते मुकाट्याने दे. चल दे. नाही, ही अशी नाही ऐकणार. हे घे, मी चेक करते. तुझी रात्री झोप पूर्ण नाहीये का झाली? काहीच नाहीये. का वेळ घालवतेस तिच्या मागे? तू चल चल, निघूयात आपण. पॉसिबल यार, मी माझ्या आईजने बघितलं होतं. तिच्या गळ्यात काहीतरी होतं आणि नंतर ते गायब झालं. तू कुठे लप? यू आर बीइंग स्मार्ट. पर एनिवे, मी शोधून काढेनच. निघ, चल. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हे पण छान मॉडेलिंग करतात. माझा मुलगा मॉडेल नाहीये, तो त्या कंपनीचा मालक आहे आणि तो मला न विचारता असं काहीही करणार नाही याची खात्री आहे मला. त्याचा फोकस आमची कंपनी आहे, होती आणि राहणार. आईचा खूप विश्वास आहे तुझ्यावर दादा. एक्झॅक्टली, आणि तोच तिचा विश्वास तुटू शकतो. आणि आज ना उद्या आईला खरं कळणारच आहे ना, कुठून ना कुठून तरी. नाही कळणार, नाही कळणार. बस आपण जर तो व्हिडिओ इंटरनेटवरून गायब केला तर? एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडलं ना बाळा, की बाईने ते शेवटच्या श्वासापर्यंत काढायचं नसतं. मंगळसूत्र म्हणजे नुसता एक धागा नसतो बाळा, तर दोघांनी एकमेकांना आयुष्यभरासाठी दिलेली वचनं असतात ती. आदित्य, देवी, अरे अरे काय झालं? तू असं कसं पडलास? आदित्य, अरे तिकडनं पाय सटकला आणि
अरे पण असा कसा पडलास तू? कोणीतरी धक्का दिला असेल वरून. दामिनी, सावित्री जाऊन आईस पॅक आण पटकन. हो, उठ उठ सावकाश. सासूमाऊ तुम्ही थांबा, आपण सर्वंट्सला बोलूया ना. ए पारू, तुला दिसतंय ना सासूमाऊ एकट्या उचलायचा प्रयत्न करतायत. मदत कर. ये सावकाश ये. उठ. पारू, शूज काढ त्याचे पटकन. हळू. सॉक्स पण काढ. सॉरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई काय चूक झाली आहे माझ्याकडून? ती हस्तिकट्यावर जागृत झाली नव्हती का? मला माफ कर, मला खरंच कळत नाही माझ्याकडून काय चूक झाली. मला मार्ग दाखव. मला माहिती आहे ही चूक अक्षम्य आहे, पण याची शिक्षा माझ्या कुटुंबाला नको. मी शोधेन नक्की माझं काय चुकलंय ते, आणि मी सुधारेन माझी चूक. तर काय चूक झाली का आपल्याकडून? पाचव्या पेटीतल्या पानावर लिहिलं होतं त्याप्रमाणे सगळं केलं. तीनही शक्ती एकत्र केल्या आणि मग त्या अस्थिकट्यारीने विरोचकाचा वध केला. विरोचक जिवंत आहे. मी आणि आत्यांनी पाहिलं होतं विरोचकाला जीव सोडताना. तर पण मग काय मिस करतोय आपण? काय चुकतंय आपलं? नेत्रा, मगाशी काकू म्हणाली तसं हा भ्रम तर नाहीये ना? मित्रा, कदाचित आपल्या सगळ्यांना भास झाला असेल रुपाली असल्याचा. म्हणजे जे काही घडतं ते सगळं इल्युजन नाहीये. विरोचकाचा वध झाल्यावर हे युद्ध संपणार होतं ना, मग कसला भ्रम? असा कसा होईल भ्रम? भ्रम नाहीये. विरोचक परत आलाय आणि विरोचक जिवंत आहे. म्हणजे हे युद्ध अजून संपलं नाहीये. आता एकच पर्याय आहे,
हार नाही मानायची. येणाऱ्या संकटाचा सामना करायचा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बाहेर वा. कोण आहात तुम्ही? बाहेर वा आधी. मी अद्वैत राजाध्यक्ष. हॅलो, अद्वैत राजाध्यक्ष. मी डॉक्टर फाटक. नमस्कार. कोण आहेत त्या तुमच्या? यांच्या आई आहेत. काय झालंय यांना? काय झालं? अहो, नदीत उडी मारली त्यांनी. नशीब तुमच्या आईचं, एवढ्या रात्री सुद्धा तिकडे माणसं होती म्हणून त्या वाचल्या. नाव शी इज आउट ऑफ डेंजर. त्यांनी नदीत उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर डाऊन झालं होतं. पण आता त्या स्टेबल आहे. उद्या मी त्यांना डिस्चार्ज पण देऊ शकतो. मिसेस राजाध्यक्ष, डोळे उघडा. आते आते पाहिलं, ते आता ओके आहे. मी ओळखतो शेखर राजाध्यक्षांना. ते माझ्या भावाचे चांगले मित्र आहेत. बाय द वे, एक सजेशन होतं. हे मॅटर जर तुम्ही आपापसात घरी सॉल्व्ह केलं तर फार बरं होईल. बाय द वे, ही केस जर पोलिसांकडे गेली तर तुम्हालाच प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे तुमची सोशल इमेज वगैरे आहे म्हणून म्हटलं. अहो, पुण्यामध्ये राजाध्यक्षांना कोण ओळखत नाही. यांनी नदीमध्ये उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही जर न्यूज बाहेर गेली तर इथे पत्रकार आणि मीडियावाले येऊन उगाच गर्दी करतील. सो बी केअरफुल. सुरेखा मॅडम, पेशंटचे नातेवाईक आले? हो, हे काय? चला, साहेब बोलवत आहेत. इन्स्पेक्टर साहेबांना भेटूया. चला. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही, आता असं करून चालणार नाही. आम्ही जरी या घर सोडलेला असला तरी या घराबरोबर असलेला माझा नाता, माझे कर्तव्य मी विसरून चालणार नाही. माझं कोणी अपमान केलं तरी चालत, माझ्या हातात धरून या घराबाहेर काढलं तरी चालत, पण मी अनर्थ होऊ द्यायचे नाही. मग काय व्हायचं तर होऊ दे.
सर्वेश्वरा, माफ कर माका. तुझ्या पूजेत खंड पाडलाय, माझाच चुकला. 2 दिवस मनोमन तुझा जप करत होते, पण ह्या लक्षात कसा नाही येला माझ्या. तेव्हा आजपर्यंत या घरात जा काय चांगला झाला तर तुझ्यामुळे. पण आज तुझ्या समोरच दिवाबत्ती केलेली नाही. हा माफ कर सर्वेश्वरा, पण या घरात तुझं स्थान अबाधित हा. जी काही वेळ येईल या घरावर ती दूर होईत माका खात्री आहे. आणि या सगळ्यात तूच मार्गी लावशील याची खात्री आहे माका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वहिनी, दादा काय हे नाही लिहत मी. देवासमोर दिवो लाव केलाय फक्त. येते मी. नाही नाही वहिनी, थांबा ना. असा कसा आता हिला सत्तर थोडा वेळ बसा ना, तुमचंच घर आहे. घर सगळ्यांचाच आहे बंधुभाऊ, पण यांनी दिलेला शब्द माझ्यासाठी जास्त मोठा. येते मी. उमा, तू काय करतस इकडे? लालिताई, मी काय? अगो माहित आहे मका, अजून या घराचं मोह सुटत नाही ना तुका. लालिताई तसा नाही, मी तसाच हा. माहित आहे मका, आधी ना आमका काही नको म्हणून नाटक करायची आणि मग लपून छपून घरात यायचा. हो लालिताई, नाही तसं खरंच काय नाही. हो मी सकाळी खिडकीतून बघितलंय ना, तर देवासमोरची फुलं सगळी कोमेजलेली होती. देव पण मालवलेलं होतं. काल माझ्या लक्षात नाही येला, पण आज राहवला नाही. हो कधी देवघरातलं देव असं बघायची सवय नाही आहे ना, म्हणून दिवो लाव केलाय मी. बाकी काय नाही लालिताई. उमाई, थांब श्रीनू, पुढे नाही यायचा. या घराशी तुझा आता काही एक संबंध नाही. हा, आणि असा मी नाही, तुझच घो बोललो होतो. मग आता काही ना काहीतरी कारण काढून या घरात घुसखोरी कशा करतस? मावशी आणि भाची दोघे जणी पण सारख्याच आहेत. काल ती ओवी घरात घुसली होती आणि आज तू. अगो मी म्हणतोय, मग कशाक नाटक करायची, घर सोडूची? काय तोंडा गावावर घाला आता. वहिनी थांबा वहिनी, तुमच्यावर झालेला तर कोणतेच आरोप मी सहन करणार नाही. लग्न करून वहिनी घरात दिली तेव्हापासून तिच्या देवपूजेत कधीच खंड पडलेलो नाया. वहिनी परदेशात गेली तेव्हा दादा पूजा करत होतो. आणि कसा ना ताई, ज्यांना इस्टेटेत हिस्सो हवा त्यांना या घरातल्या देवांचे काय काळजीच नाही. 2 दिवस झाले देवापुढे बत्ती लावलेली नाही. जर हक्क हवे असतील ना, तर त्याचबरोबर जबाबदारी निभावण्याची पण धमक असायला हवी. या मी नाही आहे म्हणायची. तर आता कळताय माका. खरंय बंधू, लाली आणि मंजूला प्रॉपर्टीचा हिस्सा तर मिळालेला आहे, पण संस्कारांचं काय? ते हिश्श्यात मिळत नाहीत ना, ते उपजत असावे लागतात. घरातल्या मोठ्यांचं अनुकरण करून ते आपल्यात रुजवावे लागतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तर मंडळी,
आम्हा दोघांप्रमाणे तुम्हाला ही रात्र संपूच नाही असं वाटत असेल है ना? ए असं काही नाही हा. मला तर वाटतं की लवकर संपावी. अरे उद्या एवढा मोठा स्पेशल इव्हेंट आहे. ते बघ दोघं किती एक्साइटेड आहेत. ते बघ चेहरे बघ. उद्याचा दिवस स्पेशल असणार आणि तो मी करेन. बरं आशू, काय काय मजा येते? कसं वाटते संगीत? एकदम छान वाटतंय. एन्जॉय. नाही 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 बरोबर आहे. तुला जी मजा करायची एन्जॉय करायचं करून घ्या. नाही नाही ऐक माझं, कसं आहे उद्या तुझं दिव्याशी लग्न होणार आहे आणि एकदा का लग्न झालं की तुला आयुष्यभर तिच्या तालावर नाचायचं. मग काही मजा करता येणार नाही. काय काका बरोबर ना? करेक्ट. अरे पण तो आता तरी या परफॉर्मन्स कडे लक्ष देतोय का की दिव्या वहिनीकडेच बघत बसला? अरे भावा समोर बघ रे थोडा वेळ. मग एवढी सगळी तयारी केलीये. ए की काय लाजतोय हा? बघ काय लाजू दे घ्या. तुला काय इतकं? पुरे झाली बरं थट्टा. चला ओके. सॉरी दिव्या वहिनी. ज्यासाठी आलो ते करतो. पुढील परफॉर्मन्स कडे बोलूयात आपण. तर दिव्या, पुढची जोडी खास तुझ्यासाठी परफॉर्म करायला येते. पुढे येतात तुझे छोटे सासू सासरे म्हणजेच आमचे लाडके मम्मी पप्पा काका काकू. चला झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी आमचा हा नाच म्हणून बघितलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. पण आज या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं मला सीताला एक गोष्ट सांगायची आहे. सीता, तू मला आयुष्यभर आत्तापर्यंत खूप छान साथ दिली. तशीच साथ आपली ही दिव्या आपल्या आशूला देईल. सीता, तू मला सावरलंस, माझं आयुष्य सावरलंस. तुझ्या माझ्या आयुष्यात येण्यानं माझं आयुष्य बदललं. यासाठी एकच सांगेन, सासे मेरी
जिंदगी मेरी, सांसें मेरी, जिंदगी मेरी और मोहब्बत भी मेरी, मगर हर चीज मुकम्मल करने के लिए जरूरत तेरी। वाह 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 वाह, भाऊ भाऊ सिक्सर मारला वाह। बरं भाऊ आणि शिवराई, इतके दिवस आपण ज्याची वाट पाहत होतो तो दिवस उद्यावर आलाय। आपल्या आशूचं लग्न होत आहे, तर प्लीज त्याबद्दल थोडक्यात बोला ना, प्लीज 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 प्लीज। आजच्या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत होते आणि आज माझा मुलगा आणि होणारी सून समोर बघून माझी आतुरता आता आनंदात बदलली आहे। केवढासा होता आशू आणि किती मोठा झाला ना। पण माझ्यासाठी ना नेहमी लहानच राहील तो। दिव्या, ऐकतेस ना? बाळ आहे ते माझं आणि कायम तसंच राहील। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खूप दिवस झाले, लई दिवस झाले तुम्हासनी सांगीन म्हणते हा अधिपती, माझा जीव आलाय तुमच्यावर। आय लव्ह यू। बया, ही आय लव्ह यू म्हणणार का काय अधिपतीला? आता काही खरं नाही। ती सरगम तिकडे गाणं ऐकवायला गेली एकांतात आणि आता ही पण जाणार। तरी नाही का परत एकदा खात्री करून घेतली पाहिजे, म्हणजे उगाच प्रॅक्टिस करायला का खरंच जाऊन बोलणार आहे। माझं तुमच्यावर खूप 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 नाही लई लई। चंचला, हा एक मिनिट। नाही तू नाही 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 म्या काय नाही ऐकलं, म्हणजे फक्त जाता जाता माझ्या कानावर पडलं। पोरग तू आता फायनली अधिपतीसनी तुझ्या मनातलं सांगणार आहेस? मी असं काही करणार नाहीये। तू जे काही ऐकलंस किंवा नाही ऐकलंस ते प्लीज कोणाला काही सांगू नकोस प्लीज। नाही सांगत, पर म्या तुला जे सांगणार आहे ते तू बी कुणाला काही सांगू नकोस। म्हणजे तू आता अधिपतींना भेटायला जाशील, तुझ्या मनातलं सांगायला जाशील, त्यासाठी ते तुला भेटायला तर पाहिजेत ना। का नाही भेटणार? आमचं बोलणं झालंय। तुमचं बोलणं झालंय ग, पर आता तिकडं दुसरंच बोलणं सुरू आहे। लाईन बिजी आहे त्यांची। म्हणजे त्यांनी सरगम मॅडमच निळ दिलाय, ते भेटणार आहेत तिला आणि तिच्या संगत बाहेर बी जाणार आहेत। नाही, तुझा काहीतरी गैरसमज झालाय। आमचं बोलणं झालं होतं तेव्हा अधिपती मला म्हटले मला भेटायला येणार आहेत म्हणून। असं का करतील ते? सरगम मॅडमना भेटायला का जातील? अगं नाही, म्हणजे एकदम तसं ते काय भेटणार नाहीत तिला, सरगम जाणार आहे त्यांना भेटायला। तिनं जर त्यांना सोडलंच नाही तर तू त्यांना भेटणार कशी? तू बोलणार कशी तुझ्या मनातलं? त्यात तिचा गळा बी गोड आहे। माझा विश्वास आहे अधिपतींवर, ते मलाच भेटायला येतील, मला माहिती।
अगं म्या जे बघितलंय ना तेच तुला सांगायले, आणि तुझा विश्वास बसत नसेल ना तर तू तुझ्या स्वतःच्या डोळ्यानं जाऊन बघ. म्या पत्ता देते तुला. हे बघ, म्या काय माझ्या मनचं सांगत नाही, आणि मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं ग, म्हणून सांगायला आलते. आणि ऐक की, म्हणजे बघ, म्या काय तुझी गोष्ट कोणाला सांगत नाही, तू बी हे समजा कोणाला सांगू नको. ते नवीन गोडाऊन मध्ये भेटणार आहे, जाऊन बघ स्वतःच्या डोळ्यांनी. अक्षदा, ऑल द बेस्ट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. का लागत नाही यांचा, काही प्रॉब्लेम नसेल ना? काय झालं दादा? गाडी काहीतरी प्रॉब्लेम वाटते, बंद पडली. एक मिनिट चेक करायला लागेल. नाही चालू ताई, दुसरी रिक्षा पकडायला लागेल मला. ठीक आहे, किती झाले? 1 मिनिट. 100 रुपये. माल चांगला तसा सोपानराव, फक्त खंड नाही पडला पाहिजे सप्लाय मध्ये, पटापट झाला पाहिजे. होय होय, आहे का नाही? ठीक आहे, या मग. राम राम तकले सर. राम राम. राव्या, याच्या टच मध्ये राह तू जरा. काय सप्लाय मध्ये काय प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. माणूस तसा भरोशाचा वाटतोय, आहे का नाही? तू स्वतःहून फॉलोअप घे. पण तुम्ही काळजी नका करू, मी देईन लक्ष. आणि अजून काय काम असतील तर आत्ताच सांग मला. मी जाणार आहे जरा तिकडे मास्तरीन बाईसनी भेटायला. तिथे गेल्यावर मला कामाची फोन नको सारखे जा. अहो नाही नाही, तुम्ही जावा, नका काळजी करू. आणि तुम्ही तिकडे गेल्यावर आम्ही कशाला तुम्हाला फोन करू? तुम्ही बिंदास राहा, तुम्हाला कुणी बी डिस्टर्ब करणार नाही. जावा तुम्ही, या. आता लगेच जात नाही मी, मास्तरीन महिना अजून यायला येळ आहे. तिकडे जातो जरा, त्या तळ्यावर जाऊन येतो. ते वृक्षारोपणाच्या कामात जरा मार्गी लावतो. त्या शिंदेला जागा बिगा दाखवायची, तिकडे जाऊन येतो. अहो तुम्ही नका काळजी करू, मी दिन इकडे लक्ष. आणि तुम्हाला ऑल दी बेस्ट बर का? ऑल द बेस्ट कशाला? ऑल दी बेस्ट कशाला? तुम्ही आता वहिनी साहेबांना भेटायला चालले ना. यार, हे इकडेच आहेत का अजून? आता अधिपतींना एकट्यात कसं भेटू? आगाऊपणा करणं. टन्नू काढू, टाळक्यात टन्नू काढू. मी आहे तिकडे तळ्यावर. खरंच काय महत्वाचं काम आलं तर मला फोन कर. मी त्या वृक्षारोपणाच्या कामात. वृक्षारोपण म्हणायचं, वृक्षारोपण नाही. तुम्ही काहीच काळजी करू नका, मी आहे इथं. तू आहेस म्हणताना काळजी आहे. चल चल कामाला. चल. हो चालेल. अधिपती, अधिपती, अधिपती बघत पण नाहीयेत. तळ्यावर चालले म्हणत होते. हा, जाऊन बघते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.